तर आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रकारचं थंबनेल फोटोशॉपमध्ये कसं क्रिएट करायचं हे आपण शिकणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या थंबनेलमध्ये यूज केलेले फोटोज आणि एलिमेंट्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर मी कंट्रोल N करून नवीन कॅनव्हास ओपन करणार. यासाठी आपली विड्थ राहणार 1920 आणि हाईट राहणार 1080 आणि रेझोल्युशन राहणार 300. मी इथे क्रिएट करतो. इथे आपला कॅनव्हास क्रिएट होणार. तुम्ही कंट्रोल 0 करून त्याला फिट करू शकता. इथे मी व्ह्यू मध्ये जाऊन गाईड्स ऑन करतो. न्यू गाईड्स लेआउट. तर या प्रकारचं थंबनेल बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक बॅकग्राऊंड क्रिएट करायचा आहे. बॅकग्राऊंडसाठी आपण एक ग्रेडियंट निवडू. आपण इथे ग्रेडियंट तयार करू. ते जाणार ग्रेडियंटमध्ये बेसिक. तर क्लिक केल्यानंतर या प्रकारचा एक ब्लॅक कलर घेणार. त्यानंतर सेकंड कलरमध्ये आपण थोडा डार्क रेड कलर घेणार आणि याची ओपॅसिटी इथे 100% करणार. तर आपला इथे एक बॅकग्राऊंड क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ही एक इमेज लागेल. तर त्यासाठी आपण ही इमेज आपल्या कॅनव्हासवर ड्रॅग अँड ड्रॉप करू. याला मी राईट क्लिक करून फ्लिप हॉरिझॉन्टल करेल आणि इथे ॲडजस्ट करेल. थोडं छोटं करतो. त्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा आहे. वर्ल्ड बिगेस्ट मॅनिप्युलेटर. तर यासाठी मी टाईप करतो वर्ल्ड याला थोडं मोठं करतो. आणि याचा जो मी फॉन्ट घेणार आहे तो ग्रोटेस्ट फॉन्ट घेणार आहे. ग्रोटेस्ट बोल्ड. आणि याची कर्निंग इथून कमी करणार आहे. त्यानंतर सेकंड जो वर्ड आहे आपला हा मॅनिप्युलेटर आपण इथे टाईप करून घेऊ. इथे जो मी फॉन्ट यूज केलेला आहे तो हेल्वेटिका आहे. त्यामुळे आपण सेम फॉन्ट घेणार आहे. इथे हेल्वेटिका हा आपण फॉन्ट घेणार आहे आणि याचा कॅप्स लॉक ऑन करणार आहे. तर हा कॅपिटलमध्ये येऊन जाणार आणि याला थोडं आपण मोठं करू. त्यानंतर आपल्याला याच्या मागे एक बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे. त्यासाठी मी रेक्टँगल टूल घेतो आणि एक आपण या प्रकारे एक बॅकग्राऊंड क्रिएट करू. याचे कॉर्नर्स मी थोडे इथून राऊंड करतो. याला आपल्या टेक्स्टच्या खाली घेऊन जातो. यावर डबल क्लिक करतो. इथून लेअर स्टाईल ओपन होईल. त्यानंतर आपल्याला याला पण ग्रेडियंट अप्लाय करायचा आहे. तर आपण इथं ग्रेडियंट ओव्हरलेवर क्लिक करू. आपला ग्रेडियंट इथे अप्लाय होऊन जाणार. ग्रेडियंटमध्ये फर्स्ट जो कलर राहणार तो आपला लाईट येल्लो आणि सेकंड जो कलर राहणार आपला तो थोडा डार्कमध्ये ऑरेंज कलर. याला मी थोडं वर घेतो आणि याला आपल्याला इनर ग्लो द्यायचा आहे. इनर ग्लो पण मी लाईट येल्लोमध्ये निवडणार. याला ओके करणार आणि एक ड्रॉप शॅडो देणार. ओपॅसिटी नंतर साईज थोडी वाढवणार. अँगल आणि इथे ओके करणार. त्यानंतर आपला जो इथे मॅनिप्युलेटर आहे त्याचा जो कलर आहे हा ब्लॅक आहे. तर आपण इथे पण ब्लॅक घेणार. मॅनिप्युलेटर आणि रेक्टँगलला शिफ्ट क्लिक करून दोन्ही सिलेक्ट करू आणि इथे हॉरिझॉन्टल अलाइन आणि सेंटर अलाइन करू. याला कंट्रोल G करून ग्रुप करतो आणि ग्रुप 1 आणि बिगेस्ट वर्ल्ड बिगेस्ट याला पण शिफ्टने सिलेक्ट करून इथे हॉरिझॉन्टल अलाइन. माझा टेक्स्ट थोडा इन्क्रीज करून घेतो.
तर आपला टेक्स्ट इथे क्रिएट झालेला आहे. मी या दोघांना सिलेक्ट करून एक वेळ आणखीन थोडं मोठं करतो. तुम्ही बघू शकता आपला टेक्स्ट इथे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचे इमेजेस क्रिएट करायचे आहेत. तर पुन्हा इथे येऊन आपण एक रेक्टँगल क्रिएट करू. शिफ्ट होल्ड करून एक स्क्वेअर घेऊ. याचा कलर सध्याचा आपण व्हाईट घेऊ. त्यानंतर कंट्रोल जे वरच्या रेक्टँगलचा कलर रेड करतोय आणि खालचा रेक्टँगल कंट्रोल टी आणि अल्ट प्रेस करून याची साईज आपण वाढवून घेऊ आणि शिफ्ट प्रेस करून खालची साईज आपण थोडी वाढवून घेऊ, जेणेकरून आपला जो इमेजचा लुक आहे तो या प्रकारे येणार. या दोघांना सिलेक्ट करून मी कंट्रोल जी करतो. एक ग्रुप क्रिएट होणार आपला. त्यानंतर आपल्याला या प्रकारचे आणखीन 2 इमेजेस क्रिएट करायचे आहेत. त्यामुळे याला 2 वेळेस मी कंट्रोल जे करतो म्हणजे डुप्लिकेट करतो. कंट्रोल टी करून थोडं इकडे घेतो आणि खालच्याला पण कंट्रोल टी करून थोडं राईट साईडला घेतो. तर आता जो आपण हा रेड स्क्वेअर क्रिएट केलेला आहे याला आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू. याला स्मार्ट ऑब्जेक्ट काय केलं आहे ते तुम्हाला पुढे कळेल. याला पण आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, याला आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. तर आता आपण ज्या प्रकारे हे इमेज प्लेस केलेले आहेत त्या प्रकारे आपण इथे इमेजेस प्लेस करू. तर सर्वात अगोदर कंट्रोल टी, याला इमेजच्या खाली मी घेऊन जाणार आणि थोडं या प्रकारे ठेवणार. थोडं इकडे. दुसरा जो आहे त्याला कंट्रोल टी करून या प्रकारे आणि आपल्याला वर घ्यायचा आहे आणि जो मधातला आहे त्याला कंट्रोल टी करून याची साईज आपण थोडी वाढवून घेऊ. कंट्रोल टी. खालची जे इमेज राहणार आहे त्याला थोडं खाली घेऊ आणि आपण आता त्या रेक्टँगलमध्ये या प्रकारचे इमेजेस प्लेस करणार आहे. सर्वात अगोदर आपण या रेक्टँगलला सिलेक्ट करू आणि इथे जो हा ॲरो आहे स्मार्ट ऑब्जेक्ट आहे त्यावर डबल क्लिक करू. तर हा रेक्टँगल इथे ओपन होणार आणि यामध्ये आपल्याला इमेज प्लेस करायची आहे. सिलेक्ट करू, त्यानंतर फिट करू यामध्ये. ओके. कंट्रोल एसनी यामध्ये सेव्ह होऊन जाणार आणि कंट्रोल डब्ल्यू. बाकीच्या 2 इमेज पण आपण यामध्ये एक प्लेस करून घेऊ. तर आपले इमेजेस या ठिकाणी प्लेस झालेले आहेत आणि त्यानंतर आपण ही पिन इथे ड्रॅग अँड ड्रॉप करणार. त्याची साईज थोडी आपण छोटी करू. याला सर्वात वर घेऊन जाऊ आणि इथे प्लेस करू. त्याची साईज थोडी छोटी करणार. या प्रकारे आणि अल्ट प्रेस करून याची डुप्लिकेट करू. याची साईज परत थोडी छोटी करू आणि परत अल्ट प्रेस करून याची कॉपी घेऊ आणि इथे प्लेस करू. आता या प्रकारची आपल्याला एक थ्रेड क्रिएट करायची आहे. तर त्यासाठी इथून मी एक पेन टूल घेणार. याचा फिल आपण ऑफ करू आणि स्ट्रोकला रेड कलर सिलेक्ट करू आणि स्ट्रोकची विड्थ राहणार 5. याला ओके करू आणि एक इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करून या प्रकारचा एक शेप क्रिएट करायचा आहे. त्यानंतर अल्ट प्रेस करून इथे ब्रेक करायचा आहे आपल्याला पॉईंट आणि परत इथे क्लिक करून ड्रॅग करायचं आहे. तर आपला या प्रकारचा थ्रेड इथे क्रिएट होणार. मी मूव्ह टूल सिलेक्ट करतो आणि या थ्रेडला आपल्याला पिन्सच्या खाली घेऊन जायचं आहे. बघू शकता या प्रकारे आपला थ्रेड क्रिएट झालेला आहे. आणि या इमेजेसमध्ये आता आपल्याला इनर शॅडो क्रिएट करायची आहे.
जशी यामध्ये आहे ते कशी क्रिएट करायची, तर आपली इमेज सिलेक्ट करायची, डबल क्लिक करायचं, लेअर स्टाईल आणि येथे इनर शॅडोला क्लिक करायचं. इथे ब्लेंडिंग मोड आपला नॉर्मल राहणार, ओपेसिटी मी वाढवून देतो थोडी, अँगल आपला 0, डिस्टन्स या प्रकारे. थोडी ओपेसिटी आणखीन वाढवतो. या प्रकारचा इफेक्ट आपला क्रिएट झालेला आहे आणि त्यानंतर आपण इथे ओके करू. सेम इफेक्ट आपल्याला या 2 इमेजवर पण क्रिएट करायचा आहे. तर मी या इफेक्ट्सला अल्ट प्रेस करून यावर ड्रॅग अँड ड्रॉप करतो आणि यावर पण आपली इनर शॅडो अप्लाय झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारची ड्रॉप शॅडो क्रिएट करायची आहे. त्यासाठी हा जो खालचा रेक्टँगल आहे याला सिलेक्ट करू, यावर डबल क्लिक करू आणि ड्रॉप शॅडो अप्लाय करू. डिस्टन्स थोडं आणि ओपेसिटी मी थोडी कमी करतो, ओके करू. आणि सेम ड्रॉप शॅडो आपल्याला या रेक्टँगलला पण हवी आहे. तर इथे इफेक्ट्सला अल्ट प्रेस करून कॉपी घेऊ आणि या रेक्टँगलवर ड्रॅग अँड ड्रॉप करू. दोन्ही आपले क्रिएट झालेले आहे. आणि आपल्याला इमेज सेपरेट करण्यासाठी इथे पण ड्रॉप शॅडो क्रिएट करायची आहे. ते कशी करायची, तर या इमेजवरती आपण एक नवीन लेअर क्रिएट करू. फोरग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर सिलेक्ट करू, त्यानंतर ब्रश टूल सिलेक्ट करू. मोड नॉर्मल राहणार, ओपेसिटी थोडी कमी करू, फ्लो पण थोडा कमी. आणि ब्रशची साईज कमी करण्यासाठी तुम्ही ओपन क्लोज ब्रॅकेट यूज करू शकता. ओपन क्लोज ब्रॅकेटनी ह्याची साईज कमी होणार आणि क्लोज ब्रॅकेटनी ह्याची साईज वाढणार. तर आपल्याला थोडी कमी करायची आहे. आणि या प्रकारे आपण एक ड्रॉप शॅडो क्रिएट करू. परत मूव्ह टूल सिलेक्ट करणार आणि आपण जी ड्रॉप शॅडो क्रिएट केलेली आहे त्याचा ब्लेंडिंग मोड मल्टिप्लाय करू इथे आणि ओपेसिटी थोडी कमी. तर हे आपलं क्रिएट झालेलं आहे. आणि या थ्रेडला पण आपल्याला ड्रॉप शॅडो क्रिएट करायची आहे. यावर डबल क्लिक करू, लेअर स्टाईल, ड्रॉप शॅडो. यावेळेस ओपेसिटी थोडी वाढवून देऊ आणि साईज थोडी कमी करू, डिस्टन्स पण थोडं कमी. या प्रकारे आणि ओके करू. आता आपलं 50% काम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जसा या इमेजच्या बॅकग्राऊंडमध्ये ग्लो आहे असा क्रिएट करायचा आहे. तो कसा करायचा, तर या इमेजच्या खाली आपण एक नवीन लेअर क्रिएट करू आणि इथे फोरग्राऊंडला रेड कलर सिलेक्ट करू, ओके करू. ब्रश टूल घेऊ. यावेळेस ओपेसिटी 100 राहणार आणि फ्लो पण 100% राहणार. आणि क्लोज ब्रॅकेटने आपण ब्रशचा साईज वाढवून घेऊ आणि जी आपण लेअर क्रिएट केली त्या लेअरवर ग्लो ॲड करू. त्यानंतर परत या लेअरच्या वर आपण एक आणखीन लेअर क्रिएट करू आणि यावेळेस आपण हा येल्लो कलर सिलेक्ट करू. ब्रशची साईज थोडी छोटी करू आणि परत अप्लाय करू. तुम्ही बघू शकता आपला या प्रकारचा ग्लो इफेक्ट इथे क्रिएट झालेला आहे. आणि इमेजला थोडं शार्प करण्यासाठी आपण फिल्टर्समध्ये जाऊ. फिल्टर्समध्ये गेल्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर, इथे गेल्यानंतर बेसिक्समध्ये एक्सपोजर आपण थोडं वाढवून देऊ, कॉन्ट्रास्ट पण थोडा वाढवू, हायलाइट्स थोडी वाढवू, शॅडो आपण थोडा कमी करू, व्हाईट्स आणि ब्लॅक्स पण थोडं कमी करू, टेक्स्चर वाढवून देऊ, क्लॅरिटी, डेज आणि थोडी सॅच्युरेशन. आणि डिटेल्समध्ये जाऊन शार्पिंग थोडी वाढवून देऊ आपण आणि नॉईस रिडक्शन, म्हणजे चेहऱ्यावरील नॉईस कमी होऊन जाणार. ते ओके करू. त्यानंतर आपल्याला या प्रकारचा ग्लो टी शर्टवर पण क्रिएट करायचा आहे. तो कसा करू शकतो, तर आपण इमेजला सिलेक्ट करू, डबल क्लिक करू आणि लेअर स्टाईल ओपन होणार. याला मी थोडं इकडे घेतो आणि आपल्याला परत इनर शॅडो अप्लाय करायची आहे. यावेळेस आपण इनर शॅडोचा कलर सेम येलो कलर घेणार आहे आणि यावेळेस ब्लेंडिंग मोड आपण लिनियर डॉट ठेवणार आहे. याची ओपेसिटी आपण थोडी कमी करू, साईज पण थोडा कमी करू. या प्रकारे आपण ॲडजस्ट करून घेऊ.
आणि इथे ओके करू. तर आपल्याला या प्रकारचा इफेक्ट क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी आपण इनर शॅडोवर राईट क्लिक करू आणि इथे क्रिएट लेअर करू. नवीन लेअर क्रिएट करणार आणि या लेअरवर आपण मास्क ॲड करणार आहोत. इथे मास्क ॲड करू. त्यानंतर फोरग्राऊंडमध्ये आपला ब्लॅक कलर सिलेक्ट राहणार आणि ब्रश टूल यूज करू. ओपॅसिटी थोडी कमी करू आणि फ्लो पण थोडा कमी आणि ओपन क्लोज ब्रॅकेटने याची साईज, ब्रशची साईज आपण थोडी लहान करू. जिथे आपल्याला ग्लो इफेक्ट नको आहे तिथे आपण या प्रकारे क्लिअर करू. तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट क्रिएट झालेला आहे. आणि परत इथे आपण या लेअरला सिलेक्ट करू आणि इथे स्मश टूल सिलेक्ट करू. इथून तुम्ही स्मश टूल सिलेक्ट करू शकता. स्ट्रेंथ आपण 50% ठेवणार आहे. साईज थोडी छोटी करू आणि या प्रकारे आपण स्मच करू. तुम्ही बघू शकता आपला ग्लो इफेक्ट क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या प्रकारचं टेक्स्चर थंबनेलमध्ये ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर जी आपली इमेज आहे त्या इमेजला आपण सर्वात वर घेऊन जाऊ आणि त्यानंतर आपण इथे हा ग्रंज टेक्स्चर ॲड करू. याला मी थोडं मोठं करून फिट करून घेतो. ओके करू. त्यानंतर टेक्स्चरला सिलेक्ट करून आपण फिल्टरमध्ये जाऊ. फिल्टरमध्ये गेल्यानंतर कॅमेरा रॉ फिल्टर आणि इथे बेसिक्समध्ये सॅच्युरेशन आपण कमी करू आणि डिटेल्समध्ये जाऊन शार्पिंग वाढवून देऊ आणि ओके करू. परत लेअर स्टाईलमध्ये जाऊन ब्लेंडिंग मोड आपण मल्टिप्लाय ठेवू. त्यानंतर आपल्याला याची ओपेसिटी कमी करायची आहे. तर मी इथे ओपेसिटी 40% ठेवतो आणि त्यानंतर या इमेजवरती आपल्याला एक लेअर क्रिएट करायची आहे. क्रिएट केल्यानंतर ब्रश टूल घ्यायचा आहे. ब्रश टूल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फोरग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. यावेळेस आपला ब्लेंडिंग मोड नॉर्मल राहणार. ओपॅसिटी 100%, फ्लो पण 100% आणि एक वेळ इथे क्लिक करायचा आहे आणि शिफ्ट प्रेस करून एक वेळ इथे क्लिक करायचा आहे. तर आपला एक ब्रश स्ट्रोक इथे अप्लाय होणार. त्याला मी कंट्रोल-T करतो आणि थोडं शिफ्ट प्रेस करून याची साईज वाढवतो. त्याला थोडं आपण खाली घेऊ, शिफ्ट प्रेस करून आणि ओके करतो. परत कंट्रोल-0. त्यानंतर आपल्याला या प्रकारचे फायर पार्टिकल्स यामध्ये ॲड करायचे आहेत. तर इथे आपण फायर पार्टिकल्स ड्रॅग अँड ड्रॉप करू. याची साईज थोडी अल्ट प्रेस करून मी वाढवून घेणार. ओके करणार आणि याचा ब्लेंडिंग मोड आपण स्क्रीन ठेवणार. याची साईज थोडी आणखी वाढवून घेतो. पार्टिकल्स ॲड केल्यानंतर पार्टिकल्सवर मी एक मास्क ॲड करणार. फोरग्राऊंडला ब्लॅक कलर सिलेक्ट राहणार आणि इथे ब्रश सिलेक्ट करू. ओपेसिटी थोडी कमी करू, फ्लो पण कमी आणि आपल्याला जिथे पार्टिकल्स नाही पाहिजे तिथे आपण रिमूव्ह करू. परत कंट्रोल-0 करणार. तर या प्रकारे आपला थंबनेल क्रिएट झालेला आहे. या थंबनेलला आणखीन शार्प करण्यासाठी यावर आपण कॅमेरा रॉ फिल्टर ॲड करू. तर त्यासाठी मी कीबोर्डवर कंट्रोल-Shift-Alt+E प्रेस करतो आणि एक सर्व लेअर्सची मर्ज लेअर इथे क्रिएट होणार. त्याला मी राईट क्लिक करून स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर फिल्टर्समध्ये जातो. त्यानंतर फिल्टर्समध्ये जाऊ कॅमेरा रॉ फिल्टर. कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये गेल्यानंतर बेसिक्समध्ये एक्सपोजर आपण थोडं वाढवून देऊ, मिनिमम 10%. त्यानंतर कॉन्ट्रास्ट, हायलाइट्स थोडी वाढवून देऊ. शॅडो आपण थोडे कमी करू. व्हाईट्स वाढवू. ब्लॅक्स थोडे आपण कमी करू. टेक्स्चरला आपण थोडं वाढवू. क्लॅरिटी पण थोडी इन्क्रीज करू. बेस पण थोडं इन्क्रीज करू. वायब्रन्स इन्क्रीज करू. त्यानंतर डिटेल्समध्ये जाऊन शार्पिंग, कलर नॉईस रिडक्शन
आणि इफेक्टमध्ये जाऊन आपण यावर ग्रेन ॲड करू थोडा आणि इथे क्लिक करू. तर आपला कॅमेरा रॉ फिल्टर इथे ॲड झालेला आहे. तुम्ही बघू शकता कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय करायच्या अगोदर आणि नंतर हे शार्प झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही फोटोशॉपमध्ये थंबनेल क्रिएट करू शकता. तुम्हाला जर सेम थंबनेल क्रिएट करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व एलिमेंट्सची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पुढे देखील याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.